हॅलो बच्चों, याच्या अगोदर आपण मॅथ्स सेकंडचा लेसन नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी यामध्ये बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, देन अँगल बायसेक्टर थेरम अँड 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल 3 थेरम घेतले. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 4 पर्यंत कालच्या लेक्चरला आपण कंप्लीट केला. आजचा क्वेश्चन नंबर 5 पासून आपण स्टार्ट करणार आहोत. क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पहा. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. इन ट्रॅपेजियम ABCD, ABCD is a trapezium, then AB parallel to PQ parallel to DC, it is a given part. Then this measurement AP is 15, PD is a 12, BQ is find and QC is a 14. BQ फाइंड करायचा. ओके, मग गिवन पार्ट आहे आपला. यामध्ये सोल्यूशन AB parallel to PQ parallel to DC and if 3 lines are parallel, that time intercept made by first transversal is equal to the intercept made by second transversal. If AB parallel to PQ parallel to DC, if AD is a transversal, first transversal, that time first intercept AP and second intercept PD, means this two intercept ratio means AP upon PD equal second intercept consider होते इथं BC थ्रू क्रिएट झालेले इंटरसेप्ट. फर्स्ट इंटरसेप्ट आहे BQ अँड सेकंड इंटरसेप्ट आहे QC. काल लिहिलेला थेरम आहे आपला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, मेजरमेंट ऑफ AP 15, measurement of PD 12, then measurement of BQ to find, measurement of QC 14. If we can complete the cross multiplication, means 15 into 14, 15 into 14 is equal to 12 into BQ. This multiply become a divide, means 15 into 14 upon 12 is equal to BQ, means 2 7s are 14, 2 6s are 12, 15 7s are 105 upon 6 is equal to BQ. If we divide by 6, that time इथे पहा 105 divided by 6, 6 1s are 6, then remaining number 4, 6 7s are 42, remaining number 3 means 30 point and 6 5s are 30, means answer is therefore BQ is equal to 17.5. okay, first क्वेश्चन कंप्लीट. देन सेकंड क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पहा. फाइंड द QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन ऑफ द फिगर. फिगर मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला QP फाइंड करायचा आहे. आता फिगर मध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. दिस टू अँगल्स आर इक्वल. हे दोन अँगल इक्वल दाखवले. दॅट टाइम NQ इज अ अँगल बायसेक्टर ऑफ N. हे दोन जर इक्वल असतील तर NQ हा N अँगलचा बायसेक्टर. आणि अँगल बायसेक्टर थेरम आहे आपला. काय सांगितलं मी काल. अँगल बायसेक्टरच्या अपोजिट साइड त्याचे दोन पार्ट MQ अपॉन MQ, सॉरी इथे अगोदर लिहा NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल
n, therefore mq upon qp, mq upon qp equal remaining two sides, first side nm and remaining second side np. इथे येणार बाय अँगल बायसेक्टर थेरम. ओके, काय अँगल बायसेक्टर थेरम? ज्या अँगलचा बायसेक्टर आहे त्याच्या अपोजिट साइड दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. फर्स्ट पार्ट एम क्यू आणि क्यू पी, त्या दोन पार्टचा रेशिओ म्हणजे एम क्यू आणि क्यू पी चा रेशिओ इक्वल टू, कशाला इक्वल असतो? रिमेनिंग टू साइड्स रेशिओ मीन्स एम एन अपॉन क्यू पी. म्हणजे या दोनचा रेशिओ आणि उरलेल्या दोन साइडचा रेशिओ इक्वल. मेजरमेंट ऑफ एम क्यू 14, देन क्यू पी फाइंड इज इक्वल टू एन एम 25, देन एन पी 10, क्रॉस मल्टीप्लाय. therefore QP into 25 is equal to 14 into 10. 25 चा मल्टीप्लाय होणार डिवाइड मीन्स QP is equal to 14 into 10 upon 25. 5 2 ज 5, 5 ज 14 2 ज 28 upon 5. 5 1 ज 5, 5 5 ज 25, remaining 3 and 5 6 ज 30 means QP is equal to 5.6. okay, then next question. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन पहा. इन द adjoining figure AB parallel to CD parallel to FE, AB parallel to CD parallel to EF, म्हणजे च्या तीन पॅरलल लाईन आहेत. देन फाइंड द X and AE. If this line parallel to that, parallel to this, that time first transversal and second transversal. फर्स्ट ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेला फर्स्ट इंटरसेप्ट आहे BD, सेकंड इंटरसेप्ट आहे DF. हा कशाला इक्वल असणार? सेकंड ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेल्या इंटरसेप्टला. मग सेकंड ट्रान्सव्हर्सल थ्रू फर्स्ट इंटरसेप्ट AC अँड सेकंड इंटरसेप्ट CE. इथं प्रूफ काय? 3 parallel lines and their transversal. हे सेंटेन्स पुन्हा इथं रिपीट करा फुल फॉर्म मध्ये. मेजरमेंट ऑफ BD 8, मेजरमेंट ऑफ DE 4 is equal to मेजरमेंट ऑफ AC 12, then CE. क्रॉस मल्टीप्लाय 8 into CE is equal to 4 into 12. हा मल्टीप्लायचा डिवाइड. therefore CE is equal to 4 into 12 upon 8. 4 1 ज 4, 2 ज आणि पुन्हा 2 1 ज 2, 6 ज means therefore CE is equal to, CE means X is equal to 6. CE चं मेजरमेंट आपण फाइंड केलं. ओके, X ची व्हॅल्यू. आता फाइंड करायचं आपल्याला AE. देन AE is equal to मेड फ्रॉम AC प्लस CE. इथं बिटवीननेसचा सिक्वेन्स आहे ACE. या दोनचं ॲडिशन म्हणजे टोटल आहे AE is equal to मेजरमेंट ऑफ AC 12 plus measurement of CE 6. therefore AE is equal to 18. okay. then next question textbook मध्ये. in triangle LMN, MT is angle bisector. MT is angle bisector. These two angles are equal. therefore MT is a bisector. then measurement of LM 6, measurement of MN 10, measurement of TN 8 and find the LT. मग अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली. ज्या
अँगलचा बायसेक्टर आहे त्याच्या अपोजिट साइडचे दोन पार्ट, कुठल्या दोन पार्ट मध्ये, एल टी अपॉन TN इक्वल काय असणार इथे, LM अपॉन MN, LM अपॉन MN. इथं प्रूफ अँगल बायसेक्टर थिअरम. ओके. देन मेजरमेंट ऑफ म्हणजे या दोन पार्टचा रेशिओ आणि उरलेल्या दोन साइडच्या रेशिओ हा कसा असतो अँगल बायसेक्टर थिअरम मध्ये, इक्वल मेजरमेंट ऑफ LT टू फाइंड मेजरमेंट ऑफ TN 8 इज इक्वल टू LM 6 then MN 10 cross multiply, then LT is into 10 is equal to 8 into 6 multiply चा divide, therefore LT is equal to 8 into 6 upon 10. Okay, 2 3 2 5 8 3 24 and 24 divided by 5 केलं तर 5 1 5 5 4 20 आणि 5 8 therefore LT is equal to 4.8. okay, then next question आहे तुमचा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 टेक्स्ट बुक मध्ये पहा तुम्ही पुन्हा काय सांगितले त्यांनी, in triangle ABC BD is angle bisector, then AD x minus 2 DC x plus 2 BC x plus 5 and AB x, then find the x. angle bisector property काय सांगते आपली, सोल्युशन मध्ये घ्या, BD is angle bisector of angle B, therefore बायसेक्टरच्या अपोजिट साइडचे दोन पार्ट AD/DC means AD upon DC equal AB/BC, remaining two sides ratio AB/BC. इथं प्रूफ येणार अँगल बायसेक्टर थेरम. फुल फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे, फुल फॉर्म मध्ये लिहा. मेजरमेंट ऑफ AD x minus 2 upon DC x plus 2 is equal to AB x then BC x plus 5. Cross multiply means this 2 that 2. Therefore x minus 2 multiply x plus 5 is equal to x into x plus 2. Okay. आता फर्स्ट टाइम x into total bracket and second minus 2 into total bracket, x into x x square, x into 5 5x, then minus 2 into x minus 2x and minus 2 into plus 5 minus 10 is equal to x into x x square and x into 2 2x. x x काय होणार, कट. का कट होणार, कारण राईटचा जर तुम्ही लेफ्टला शिफ्ट केला तर हा निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह कट. दिस टू आर लाईक टर्म, therefore 5x minus 2x 3x minus 10 is equal to 2x. 2x लेफ्टला शिफ्ट आणि 10 राईटला, therefore 3x हा प्लसचा होणार मायनस 2x इज इक्वल टू आणि हा मायनसचा प्लस 3x minus 2x x is equal to 10 means the value of x is equal to 10. Okay, then next question देखो, क्वेश्चन नंबर 9.
क्वेश्चन नंबर 10 पहा, या टाईपची फिगर इथे दिलेली आहे तुम्हाला. This point is X, this point D, then this point E, F, then P, then Q, and then R. Given part आहे इथे. Given part PQ parallel ED, then QR parallel EF, then PR parallel, to prove करायचे तुम्हाला sec PR parallel sec DF. ओके, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 आहे. then A, B and C, then E and D. Okay. then given part आहे इथे. given BD and CE, BD and CE are angle bisector of angle B and angle C respectively. Okay, to prove ED parallel to BC. ओके, या टाइपचे दोन क्वेश्चन आहेत. इथे पाहता फर्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, PQ parallel ED, then QR parallel to EF, then prove that PR parallel to DF. ओके, प्रूफ. हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप दिलेला आहे. मी डिटेल मध्ये सॉल्व घेते, तुम्ही फिलअप्स करून घ्या. फर्स्ट, इन ट्रायंगल XDE, ट्रायंगल पहा XDE. सपोज एवढाच ट्रायंगल आहे असं कन्सिडर करा. यामध्ये PQ पॅरलल टू ED, PQ पॅरलल टू ED. सपोज या टाइपची फिगर क्रिएट होईल पहा तुमची, या टाइपची इथे. ओके, हा D पॉइंट, हा P पॉइंट, हा X पॉइंट, हा Q पॉइंट आणि हा E पॉइंट. इफ दिस सेगमेंट पॅरलल टू that time follow BPT. जर या टाइपची फिगर असेल आणि PQ जर D ला पॅरलल असेल, therefore XP upon PD equal XQ upon QE. इथे येणार बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे असणार स्टेटमेंट नंबर फर्स्ट. काय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम,
ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असणारी लाईन इथं आहे पी क्यू पॅरलल टू डी. उरलेल्या दोन साइडला एक्स पी आणि एक्स ई जर दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते, दॅट टाइम दिस टू साइड्स मीन्स एक्स बी अँड एक्स ई डिवाइड्स आर इन प्रपोर्शन. त्यावेळी त्या दोन साइड कशा पद्धतीने डिवाइड्स होतात? प्रपोर्शन. म्हणजेच या दोनचा रेशिओ आणि या दोनचा रेशिओ कसा असणार? इक्वल. ओके. देन सेकंड, इन ट्रायंगल. आता मी ट्रायंगल घेतलाय एक्स ई एफ, एक्स ई एफ, एक्स सॉरी क्यू आर पॅरलल ई एफ. इट इज अ गिवन पार्ट. इट इज अ गिवन पार्ट. सपोज एवढाच ट्रायंगल आहे असं कन्सिडर करा. दिस लाईन पॅरलल टू दॅट टाइम दिस टू पार्ट्स रेशिओ इक्वल टू दॅट टू पार्ट्स. म्हणजे फिगर कशी क्रिएट होणार तुमची? या कंडिशन मध्ये फिगर क्रिएट होईल. पहा इथे इथे एक्स, इथे क्यू, इथे आर, इथे ई आणि इथे एफ. दिस लाईन पॅरलल टू दॅट. therefore these two sides ratio equal to that two means x cube upon qe equal to xr upon rf. इथे येणार बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे असणार स्टेटमेंट नंबर सेकंड. ओके. आता पहा इथे फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट वरून इथला राईट पार्ट इथला लेफ्ट पार्ट सेम येतं. म्हणजे हे दोन पार्ट कसे असणार? सेम. देअरफॉर एक्स पी अपॉन पी डी इक्वल एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल एक्स आर अपॉन आर एफ. किंवा डायरेक्टली हे दोन पार्ट लिहिले तरी चालतील. हा पार्ट न घेता डायरेक्टली या कंडिशन मध्ये घेतलं तरी चालेल, कारण हे दोन पार्ट इक्वल आहेत. म्हणजेच हे दोन पार्ट कसे असणार? हे दोन पार्ट कसे असणार? इक्वल. राईट इक्वल टू लेफ्ट, लेफ्ट इक्वल टू राईट. ओके. आणि पहा इथे आता एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी अँड एक्स आर अपॉन आर एफ. बीपीटीचा कन्वर्स थेरम काय आहे? बीपीटी थेरम काय आहे? पॅरलल असेल, दोन साइडला जर डिवाइड करत असेल तर त्या दोन साइडचा रेशिओ प्रपोर्शन मध्ये असतो. मग याच्या अपोजिट काय असणार? जर रेशिओ प्रपोर्शन मध्ये असेल म्हणजेच एक्स पी अपॉन पी डी एक्स आर अपॉन आर एफ, दॅट टाइम पी आर इज पॅरलल टू डी एफ. जर रेशिओ प्रपोर्शन मध्ये असेल तर ती सेगमेंट थर्ड साइडला कशी असणार? पॅरलल. देअरफॉर सेक पी आर पॅरलल टू सेक डी एफ. इथं प्रूफ येणार कन्वर्ज ऑफ बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके. आता पहा या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 11 लास्ट क्वेश्चन दिलेला आहे. बीडी अँड सीई. बीडी इज अँगल बायसेक्टर ऑफ बी मीन्स दिस टू अँगल इक्वल, that two angle also equal, and CE is angle bisector of C. Okay. फर्स्ट कंडिशन ची फिगर पहा. फर्स्ट BD बायसेक्टर म्हणजे अशी येईल पहा फिगर. हा झाला तुमचा B, हा घेतला मी इथे D, हा A आणि हा C. ओके. मग अँगल बायसेक्टर जर असेल तर मी सांगितलंय अँगलच्या अपोजिट साइडचे दोन पार्ट झालेले आणि रिमेनिंग टू साइड्सचा रेशिओ कसा असतो? इक्वल. मग प्रूफ मध्ये फर्स्ट येणार BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B. इट इज अ गिवन पार्ट. देअरफॉर जर ही कंडिशन असेल AD अपॉन DC, AD अपॉन DC इक्वल AB अपॉन
BC. ओके, इथं प्रूफ येणार बाय अँगल बायसेक्टर थेरम. ओके, याला स्टेटमेंट नंबर येणार फर्स्ट. देन सेकंड स्टेटमेंट CE. पहा फिगर कशी होणार तुमची या कंडिशन मध्ये. मी इथे ट्रायंगल काढतीये. इथे C पॉइंट, इथे B पॉइंट, इथे A पॉइंट आणि इथे E पॉइंट. ओके, हे दोन अँगल इक्वल. अँगलच्या अपोजिट साइड दोन पार्ट झालेत AE आणि EB आणि रिमेनिंग टू साइड BC आणि AC. देन CE is angle bisector of angle C. It is a rough work. It is also rough work. It is also rough work. Okay. Therefore, रेशो सांगा मला काय येईल आता. AE upon EB means AE upon EB equal AC upon BC. AC upon BC. इथे पुन्हा हे स्टेटमेंट घ्यायचे बाय अँगल बायसेक्टर थेरम. फुल लिहा तुम्ही. हे आलं स्टेटमेंट नंबर सेकंड. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय. ED पॅरलल टू BC आणि ही सेगमेंट जर BC ला पॅरलल दाखवायची असेल तर AE EB इक्वल टू AD DC दाखवावं लागेल. का? कारण दोन साइडचा रेशिओ, दोन साइडच्या डिवायडेशनचा रेशिओ जर इक्वल असेल दॅट टाइम दिस सेगमेंट इज पॅरलल टू थर्ड. मग या दोनचा रेशिओ आणि या दोनचा रेशिओ जर इक्वल असेल तर ED पॅरलल टू BC होणार. कन्वर्ज ऑफ BPT. आता हे जे दोन स्टेटमेंट आहेत पहा, इथं राईट साइड ओके इक्वल आहे, परंतु इथे आहे AB आणि इथे आहे AC. BC डिनॉमिनेटर सेम आहे आणि AB आणि AC आहे. परंतु गिवन पार्ट मध्ये तुम्हाला दिलेले आहे पहा, लिहायचं राहिले माझा AB इक्वल टू AC. AB इक्वल टू AC but AB equal to AC. It is a given part. Okay. Therefore, AD upon DC equal to. इथे AB ऐवजी जर AC टाकला तर इफेक्ट होणार नाही, म्हणून मी इथे AB ऐवजी काय टाकतेय AC upon BC. हे असणार स्टेटमेंट नंबर थर्ड. ओके. आता पहा सेकंड आणि थर्ड मध्ये हा राईट पार्ट आणि हा राईट पार्ट इक्वल आहे, म्हणजेच लेफ्ट पार्ट कसा असणार इक्वल. काय केलं मी या स्टेटमेंट मध्ये इथे AB ऐवजी काय पुटअप केला आहे AC. का? कारण AB इक्वल टू AC अँड दॅट टाइम सेकंड स्टेटमेंटचा राईट पार्ट आणि थर्ड स्टेटमेंटचा राईट पार्ट इक्वल. देअरफॉर लेफ्ट पार्ट ऑल्सो इक्वल. देअरफॉर AE equal to EB, then AD equal to DC from second and third. Okay, and if AE upon EB AD upon DC म्हणजे दोन साइडच्या डिवायडेशनचा रेशिओ इक्वल, that time this side parallel to that. Therefore ED parallel to BC. The proof येणार converge of BPT. ओके. यापैकी BPT थेरम तुमचा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा तो पेपरला येऊन गेलेला आहे. आतापर्यंत आपण 1.2 कंप्लीट केली, बाकीचा आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.